नमस्कार मित्रांनो, मागील ऑफलाईन लेक्चरमध्ये आपण वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डिफ्युजन पंप बघितलेला आहे आणि त्यावरून आपल्याला माहित आहे की डिफ्युजन पंप मॅक्झिमम 10⁻⁻6 मिलीबार इतकं प्रेशर जनरेट करतो. बरोबर आहे. मग हे इतकं जे प्रेशर आहे हे काही ॲप्लिकेशनमध्ये सफिशियंट आहे. लाईक मला जर थिन फिल्म डिपॉझिट करायचं असेल बाय युझिंग इलेक्ट्रॉन बीम इव्हॅपोरेशन, थर्मल इव्हॅपोरेशन, डीसी स्पटरिंग और मॅग्नेटिक स्पटरिंग ह्या मेथडचा यूज करून मला जर थिन फिल्म डिपॉझिट करायचं असेल तर मला 10⁻⁻6 मिलीबार प्रेशरची गरज असते. तर अशा वेळी मी डिफ्युजन पंप यूज करू शकतो, कारण तो मॅक्झिमम 10⁻⁶ मिलीबार प्रेशर जनरेट करू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे मी तिथे डिफ्युजन पंप यूज करू शकतो. पण असे काही ॲप्लिकेशन्स आहेत जिथे मला याच्यापेक्षा जास्त प्रेशरची गरज असते. म्हणजेच मला नियरली 10⁻⁹ to 10⁻⁻10 मिलीबार इतक्या प्रेशरची गरज असते काही ॲप्लिकेशनमध्ये. लाईक लाईक द एक्सरे ट्यूब, डिपॉझिशन ऑफ थिन फिल्म्स युजिंग मोलिक्युलर बीम इव्हिटॅक्सी, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अशा ॲप्लिकेशनमध्ये मला हाय व्हॅक्यूमची म्हणजे अल्ट्रा हाय व्हॅक्यूमची गरज असते. म्हणजे नियरली 10⁻⁹ to 10⁻⁻10 मिलीबार व्हॅक्यूमची गरज असते किंवा प्रेशरची गरज असते. तर अशा वेळी मी डिफ्युजन पंप यूज करू शकतो का? नाही, कारण डिफ्युजन पंपची मॅक्झिमम लिमिटेशन किती आहे? 10⁻⁻6. त्यामुळे अशा वेळी मी हा पंप डिफ्युजन पंप यूज करू शकत नाही. म्हणून आपल्याला एक नवीन पंप डेव्हलप करण्याची गरज आहे जो प्रेशर क्रिएट करू शकेल इन द रेंज ऑफ 10⁻⁹ to 10⁻⁻10 मिलीबार. बरोबर आहे. आपल्याला एक नवीन पंपची डेव्हलप करण्याची गरज आहे. नवीन पंप जो 10⁻⁹ to 10⁻10 मिलीबार इतकं प्रेशर क्रिएट करू शकेल. ओके. तर 18व्या शतकामध्ये गीड अँड लॅगम्युअर. तर 18व्या शतकामध्ये काय गीड आणि लॅगम्युअर या शास्त्रज्ञांनी एक नवीन पंप जनरेट केला जो 10⁻⁹ to 10⁻10 मिलीबार इतका प्रेशर जनरेट करू शकतो आणि त्या पंपचं नाव आहे मोलिक्युलर पंप. सो आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मोलिक्युलर पंप हा टॉपिक पाहणार आहोत. तत्पूर्वी म्हणजे बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मोलिक्युलर पंप पाहण्याच्या पूर्वी आपण काय काय गोष्टी म्हणजे ऑपरेशन होण्यासाठी मोलिक्युलर पंप ऑपरेशन होण्यासाठी काय काय गोष्टींची गरज आहे हे बघण्याची पण गरज आहे. तर आपल्याला माहित आहे की मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं डिफ्युजन पंपचं ऑपरेशन जर व्हायचं असेल तर आपल्याला बॅकिंग पंपची गरज आहे. म्हणजेच डिफ्युजन पंप कधी ऑपरेट व्हायला स्टार्ट होतो तर 4 व्हॅक्यूमला स्टार्ट होतो किंवा रफ व्हॅक्यूमला ऑपरेट व्हायला स्टार्ट होतो. त्यामुळं ऑपरेशन ऑफ डिफ्युजन पंप स्टार्ट ॲट रफ व्हॅक्यूम. सो वी रिक्वायर्ड इन दॅट केस द बॅकिंग पंप. बरोबर आहे. आपल्याला डिफ्युजन पंपचं ऑपरेशन होण्यासाठी बॅकिंग पंपची गरज होती. हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. सिमिलरली मोलिक्युलर पंपचं जर ऑपरेशन स्टार्ट व्हायचं असेल तरी सुद्धा आपल्याला काय लागणार आहे तरी सुद्धा आपल्याला बॅकिंग पंपचे रिक्वायरमेंट लागणार आहे. म्हणजे तरी सुद्धा आपल्याला बॅकिंग पंपची गरज आहे. म्हणून फर्स्ट काय असणार आहे? सो टू द ऑपरेशन ऑफ मोलिक्युलर पंप वी रिक्वायर्ड द बॅकिंग पंप. ही महत्वाची कंडिशन और रिक्वायरमेंट म्हटला तर चालेल. तर रिक्वायरमेंट ऑफ बॅकिंग पंप. जसं आपल्याला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं डिफ्युजन पंप ऑपरेट होण्यासाठी बॅकिंग पंपची किंवा रफिंग पंपची जी गरज असते किंवा रोटरी ऑइल पंपची गरज असते. सिमिलरली मोलिक्युलर पंपचं ऑपरेशन स्टार्ट होण्यासाठी सुद्धा आपल्याला बॅकिंग पंपची गरज असते. तर फर्स्ट आपण त्याचं मोलिक्युलर पंपचं प्रिन्सिपल बघू, त्यानंतर कन्स्ट्रक्शन बघू आणि मग वर्किंग बघू. पहिल्यांदा आपण प्रिन्सिपल बघू. काय प्रिन्सिपल आहे? इट इज अ व्हेरी सिंपल प्रिन्सिपल. काय? इफ
आपण ह्या डायग्रामवरून प्रिन्सिपल समजून घेण्याचा प्रयत्न करू. इफ इफ if the distance between स्टेशनरी सरफेस, हा जो निळा आहे हा स्टेशनरी सरफेस आहे, हा लाल आहे हा मुव्हिंग सरफेस आहे. ओके, म्हणजे लाल कलर मध्ये जे आहे, इफ द डिस्टन्स बिटवीन स्टेशनरी सरफेस आणि मुव्हिंग सरफेस इज लेस दॅन द मीन फ्री पाथ ऑफ गॅस मोलिक्युल then the collision between the gas molecule decreases. Then the collision of the gas molecule decreases, while the collision of gas molecule on the wall of moving surface, then the collision of gas molecule on wall of moving surface increases. ओके, म्हणजे हे जे गॅस मॉलिक्युल आहे यांचं या दोन गॅस मॉलिक्युल मधलं कोलिजन काय होतं, डिक्रीज होतं. पण कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्युल ऑन दी सरफेस, आता हा माहिती आहे हा आपल्याला मुव्हिंग सरफेसचा हा वॉल आहे, तर काय, तर कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्युल ऑन द वॉल ऑफ मुव्हिंग सरफेस इंक्रीजेस, म्हणजे मुव्हिंग सरफेसच्या वॉल वरचं जे कोलिजन आहे काय होते, इंक्रीज होते. ओके ओके, अँड इफ सच कंडिशन इज ऑकर, अँड इफ सच कंडिशन ऑकर्स, मग जर अशी कंडिशन ऑकर झाली तर तो कोलाइड गॅस मॉलिक्युल्स ऑन वॉल ऑफ मुव्हिंग सरफेस, बघा मी नवीन सांगतो, इफ सच कंडिशन is occur, then collide gas molecules on the wall surface, colloidal gas molecules on the wall surface gain the velocity of moving surface, and its drag are drags along the moving surface. ओके, तर ही काय आहे, बेसिक प्रिन्सिपल आहे. मी हे मला माहित आहे थोडंसं इंग्लिश मध्ये समजण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे, मी परत एकदा मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगतो. तर काय बेसिक प्रिन्सिपल ऑफ मॉलिक्युलर पंप, तर आपल्याकडे दोन सरफेस आहेत, एक मुव्हिंग सरफेस जो मी रेड कलरनं काढलेला आहे हा मुव्हिंग सरफेस आहे, आणि सेकंड स्टेशनरी सरफेस, हा काय ब्ल्यू कलरनं जो काढलेला आहे मी काय आहे, स्टेशनरी सरफेस आहे. ओके ओके, आणि याच्यामध्ये थोडासा गॅप आहे, त्या गॅप मध्ये काय आहे, गॅस मॉलिक्युल प्रेझेंट आहे. तर आता बेसिक प्रिन्सिपल ऑफ मॉलिक्युलर पंप काय सांगतोय, जर माझ्याकडे एक स्टेशनरी सरफेस असेल आणि एक मुव्हिंग सरफेस आहे, ओके, आणि ह्या दोन्ही मधला गॅप, ह्या दोन सरफेस मधला गॅप म्हणजे मुव्हिंग सरफेस आणि स्टेशनरी सरफेस मधला गॅप, समजा मी सपोज काय म्हणतो, हा गॅप काय डी आहे, हा गॅप जो डी आहे, हा गॅप डी जर गॅस मॉलिक्युलच्या फ्री पाथ पेक्षा कमी असेल, हा जो गॅप आहे हा डी हा गॅस मॉलिक्युलच्या मीन फ्री पाथ पेक्षा जर कमी असेल, हा गॅप कमी असेल, तर काय होतं, असं जर असेल तर काय होतं, तर ह्यामधले जे गॅस मॉलिक्युल जे प्रेझेंट असतात या दोन्ही मुव्हिंग सरफेस आणि स्टेशनरी सरफेस मधल्या गॅप मध्ये जे गॅस मॉलिक्युल प्रेझेंट असतात, ह्या गॅस मॉलिक्युलचं एका गॅस मॉलिक्युलचं दुसऱ्या गॅस मॉलिक्युलशी होणारं कोलिजन आहे हे डिक्रीज होतं, म्हणजे एका गॅस मॉलिक्युलचं दुसऱ्या गॅस मॉलिक्युल सोबत होणारं जे कोलिजन आहे हे डिक्रीज होतं, ह्या रिजन मध्ये डिक्रीज होतं. पण त्याच वेळी ह्या गॅस मॉलिक्युलचं आणि मुव्हिंग सरफेसच्या इनर वॉलचं म्हणजे इनर वॉल आहे, मुव्हिंग सरफेसची इनर वॉल आहे, बरोबर आहे. तर ह्या गॅस मॉलिक्युलचं आणि मुव्हिंग सरफेसच्या इनर वॉलचं कोलिजन इंक्रीज होतं. काय होतं, कोलिजन इंक्रीज होतं, म्हणजे याचा अर्थच काय,
खूप सारे गॅस मॉलिक्यूल काय होतात, मुव्हिंग सरफेसच्या इनर वॉलवर कोलाइड होतात. तर असं झालं तर काय होतं, तर हे जे कोलाइड झालेले पार्टिकल आहेत हे मुव्हिंग सरफेस सोबत काय केले होतात, फरफटत नेले जातात. असं झालं तर काय होतं, तर जे गॅस मॉलिक्यूल मुव्हिंग सरफेसच्या इनर वॉलला कोलाइड झालेला आहे ते काय झाले जातात, मुव्हिंग सरफेस सोबत फरफटत नेले जातात इन द डायरेक्शन ऑफ मुव्हिंग सरफेस. म्हणजे हे जे गॅस मॉलिक्यूल ज्यावेळी इनर वॉल ऑफ मुव्हिंग सरफेस जे आहे, याच्यावर ज्यावेळी कोलाइड होतात, ते कोलाइड झाल्यानंतर काय होतात, ते काय करतात, ते व्हेलॉसिटी ऑफ मुव्हिंग सरफेस गेन करतात आणि या वॉल सोबत असे फरफटत नेले जातात. या वॉल सोबत हे गॅस मॉलिक्यूल काय केले जातात, असे फरफटत नेले जातात. ज्या डायरेक्शनने मुव्हिंग सरफेस जातो त्याच डायरेक्शनने गॅस मॉलिक्यूल असे फरफटत नेले जातात. हे बेसिक प्रिन्सिपल ऑफ मॉलिक्युलर पंप आहे. मी एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो. सपोज आपल्याकडे रोड आहे, ठीक आहे, रोड आहे आणि त्या रोडवर तुम्ही सायकलीन जाता. तुमच्याकडे सायकल आहे, तुम्ही सायकलीन समजा जातात, बरोबर आहे. तुमच्या सायकलचं स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर, ठीक आहे. आणि तुम्ही या डायरेक्शनने जाता, समजा या डायरेक्शनने जातात, ओके. तर त्याच डायरेक्शनने एक हाय वेलोसिटी ट्रक येत आहे. समजा हा एक ट्रक आहे, तो काय होतोय, हाय वेलोसिटीने तुमच्याकडे येत आहे. काय हाय वेलोसिटी, याची वेलोसिटी किती आहे, याची वेलोसिटी 100 किलोमीटर पर आवर आहे, ठीक आहे. ज्यावेळी हा ट्रक असा जात आहे, म्हणजे याची डायरेक्शन पण तुमच्याच डायरेक्शनला, म्हणजे तो तुमच्या असाच चाललेला, ठीक आहे. ज्यावेळी हा ट्रक तुमच्या जवळ आला, हा ट्रक तुमच्या जवळ येईल आणि सिमिलरली म्हणजे ऍट अ सायमल्टेनियसली ह्या ट्रकवर जर तुम्ही आदळात म्हणजे कोलाइड झाला, हा ट्रक तुमच्या डायरेक्शन जात आहे, 100 किलोमीटर पर आवर आहे, आणि जसा ट्रक तुमच्या जवळ येतो तसा तुम्ही त्याच्यावर कोलाइड झाला, म्हणजे त्याच्यावर आदळात, म्हणजे तुमचा ऍक्सिडेंट झाला, ओके. तसं होऊ नये, पण फॉर एक्झाम्पल साठी तुम्हाला सांगत आहे. हा ट्रक हाय स्पीडचा तुमच्या जवळ आला आणि सिमिलर टायमाला तुम्ही त्याच्यावर कोलाइड झाला. खूप जवळून ट्रक जात आहे, एकदम डिस्टन्स जी आहे खूप जवळ आहे, म्हणजे तुम्हाला एकदम असा घासून जात आहे, ओके, असा घासून जात आहे. आणि ज्यावेळी घासून तुम्ही जात असेल ट्रक आणि त्यावेळी चुकून तुम्ही त्याच्यावर कोलाइड झाला, हा ट्रक असा एकदम तुझ्या जवळ आला आणि त्यावेळी काय झालं, तुम्ही त्याच्यावर काय झालं, चुकून तुम्ही काय झालं, त्याच्यावर कोलाइड झाला. म्हणजे काय झालं, तुम्ही त्याला धडकलात किंवा टक्कर घेतली. टक्कर घेतली तर काय होतंय, तर ह्या ट्रकची जेवढी व्हेलॉसिटी आहे तेवढी तुमची सायकल आणि तुमची बॉडी व्हेलॉसिटी गेन करते, तेवढीच व्हेलॉसिटी काय होते, गेन होते. आणि तुम्ही तेवढी गेन झालं तर तुम्ही काय होतात, तुम्ही ह्या ट्रक सोबत ह्याच डायरेक्शनला, आता हा ट्रक असाच झालाय तर तुम्ही त्या ट्रक सोबत ह्याच डायरेक्शनला असे फरफटत नेले जातात थोड्या डिस्टन्स पर्यंत. समजा इथपर्यंत तुम्हाला त्याने काय झालं, फरफडत नेलं, इथं पण तुम्हाला काय करतो, फरफडत नेतो. हे तर बरोबर आहे, हे तर समजलं. असं होतंय का, जर तुम्ही डोळ्याने ऍक्सिडेंट बघितला असाल तर बघा, जर एखादा हाय स्पीड गाडी जात असेल आणि त्याला एखादी गाडी, त्याची छोटीशी गाडी जर त्याच्यावर येऊन आदळली किंवा त्याला काय झालं, टक्कर दिली, तर काय होतं, ते हाय स्पीड, ज्या गाडीचं हाय स्पीड असतं त्याला ते काय होते, जी छोटी गाडी असते ते गेन करते आणि थोड्या अंतरापर्यंत फरफडत जाते. तुम्ही कुठला ऍक्सिडेंट बघितला असाल किंवा तुम्ही ऑब्झर्व करून बघा, तुमच्या स्वतःसाठी करू नका, ऍक्सिडेंट होईल, पण तुम्ही कधी एखादा ऍक्सिडेंट बघितला असाल तर तुम्हाला ऑब्झर्व होईल की हाय स्पीडची गाडी ज्यावेळी जाते आणि त्याच्यावर जर कमी स्पीडची गाडी जर आदळली
किंवा टक्कर दिली तर काय होते, ते हाय स्पीड गाडीचं जे हाय स्पीड असतं ते टक्कर दिलेली गाडी गेन करते आणि थोड्या अंतरापर्यंत ती अशी फरफडत नेली जाते, म्हणजे अशी ओढत नेली जाते अशी. हां, हेच बेसिक प्रिन्सिपल कशामध्ये यूज केलेलं आहे, ह्या मोलिक्युलर पंप मध्ये यूज केलेलं आहे. दिस इज अ सिंपल एक्झाम्पल. ओके ओके, तर हेच बेसिक प्रिन्सिपल यूज केलेलं आहे. आता आपण काय बघू, तर कन्स्ट्रक्शन ऑफ मोलिक्युलर पंप पाहू. तर काय आहे, फर्स्ट काय, इट कन्सिस्ट ऑफ हॅलो सिलेंडर. इट कन्सिस्ट ऑफ हॅलो स्टेशनरी सिलेंडर. मी पहिल्यांदा काय सांगले, आपण काय आता स्टार्ट केले कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट काय बघूया, तर मोलिक्युलर पंप कन्सिस्ट ऑफ स्टेशनरी हॅलो सिलेंडर. बघा मी इथं रेड कलरनं दाखवलेला आहे, इथे रेड कलरनं दाखवलेलं आहे, हे काय आहे, स्टेशनरी हॅलो सिलेंडर. स्टेशनरी का म्हणतो, हे सिलेंडर मूव्ह होत नाही किंवा रोटेट होत नाही म्हणून याला स्टेशनरी म्हटलेलं आहे. हॅलो का म्हटलेलं आहे, याचा आतला पार्ट मोकळा असतो म्हणून याला हॅलो म्हटलेलं आहे. सिलेंडर म्हटलं का, हे सर्कल आहे, बरोबर आहे, म्हणून याला सिलेंडर म्हटलेलं आहे. तर फर्स्ट पॉईंट काय आहे, तर मोलिक्युलर पंप कन्सिस्ट ऑफ स्टेशनरी हॅलो सिलेंडर. ओके, देन another rotary cylinder is connected inside the stationary cylinder. Another rotary cylinder is connected inside the stationary cylinder. बघा मी आता जे निळ्या कलरनं सिलेंडर दाखवलेलं आहे हे कनेक्ट केलेलं आहे कशाच्या आतमध्ये, स्टेशनरी सिलेंडरच्या आतमध्ये कनेक्ट केलेलं आहे. तर याला रोटरी सिलेंडर का म्हटलं आहे, तर हे जे निळं दाखवलेलं आहे सिलेंडर, हे रोटरी सिलेंडर आहे. हे काय होतं, रोटेट होतं अबाउट इट्स ऍक्सिस. हा त्याचा ऍक्सिस आहे, ह्या ऍक्सिसला काय होतं, रोटेट होतं म्हणून त्याला रोटरी सिलेंडर म्हटलेलं आहे. ओके, अनदर द थर्ड काय, द गॅप बिटवीन वॉल ऑफ रोटरी सिलेंडर and stationary cylinder taken as a such a way, the gap between म्हणजे ह्या दोन्ही मधला गॅप, the gap between rotary cylinder the gap between wall of rotary cylinder and wall of stationary hollow cylinder is 0.03 millibar. The gap between the wall of rotary cylinder and wall of stationary cylinder is 0.03 millimeter. म्हणजेच हा रोटरी सिलेंडर आहे आणि हा स्टेशनरी सिलेंडर आहे, यांच्यामधलं गॅप किती आहे, ह्या दोन्हीच्या मधलं 0.03 मिलीमीटर आहे. इतका कमी गॅप असल्यामुळे तो आपल्याला ऑब्झर्व होत नाही, आपल्याला वाटत आहे की ते एकमेकांना लागून आहेत, पण ऍक्च्युअली लागून नसतात. थोडासा 0.03 मिलीमीटर एवढा गॅप इथं असतो. ओके, और लेस दॅन 0.03 मिलीमीटर इतका गॅप या दोन्हीच्या मध्ये असतो. द गॅप बिटवीन द वॉल ऑफ और द गॅप बिटवीन द आउटर वॉल ऑफ रोटरी सिलेंडर and the inner wall of stationary cylinder is the 0.03 millimeter. इतका गॅप ह्या असतो. ओके, in the and one opening फक्त काय, one opening of stationary hollow cylinder, is connected to the vacuum chamber. The one opening of stationary hollow cylinder was connected to the chamber which we want to evacuate. म्हणजे याचं एक ओपनिंग, हॅलो सिलेंडरचं एक ओपनिंग आपण कशाला कनेक्ट केलेलं असते, तर चेंबरला, ज्या चेंबर मध्ये आपल्याला व्हॅक्यूम क्रिएट करायचं असतो त्या चेंबरला आपण एक ओपनिंग कनेक्ट केलेलं असतं. अँड another opening of hollow cylinder or hollow stationary cylinder, another opening of hollow stationary cylinder is connected to rotary pump.
म्हणजे एक ओपनिंग कशाला असतंय, चेंबरला. ज्या चेंबरचा आपल्याला व्हॅक्यूम, ज्या चेंबरमध्ये आपल्याला व्हॅक्यूम क्रिएट करायला असतो त्या चेंबरला एक ओपनिंग कनेक्ट केलं असते. आणि सेकंड ओपनिंग कशाला कनेक्ट केलं असते, रोटरी पंपला. ओके ओके. सो वी कॉल्ड ॲज अ जो जो जी जे कनेक्शन चेंबरला दिलेला आहे त्याला आपण इनलेट कनेक्शन म्हणणार आहे. आणि जे कनेक्शन रोटरी पंपला दिलेला आहे त्याला आपण काय म्हणणार, आउटलेट कनेक्शन म्हणणार आहे. आउटलेट कनेक्शन ऑफ मोलिक्युलर पंप. ओके. and the uh, angular distance between inlet to outlet is L. The angular distance between म्हणजे इथून इथपर्यंत ही जी angular distance आहे, the angular distance between inlet to outlet is L आहे. Okay. And the distance between outer wall of रोटरी सिलेंडर अँड द डिस्टन्स बिटवीन, म्हणजेच आता इथं जी डिस्टन्स आहे, म्हणजे आपण समजा इथून कन्सिडर केलं, इथून सांगितलं ह्या इथून या इथून अशी इथपर्यंत ही जी इथपर्यंत. ओके. इथपर्यंत या दोन्ही वॉल मधली डिस्टन्स किती असते, इतकी असते. पण पंपच्या ह्या पार्ट मध्ये, म्हणजेच पंपच्या ह्या पार्ट म्हणजेच द पोर्शन ऑफ इनलेट टू आउटलेट, म्हणजे हा द पोर्शन इनलेट टू आउटलेट हा जो पोर्शन असतो, ह्या पोर्शन मध्ये द रोटरी पंपची आउटर वॉल आणि रोटरी सिलेंडरची आउटर वॉल आणि टेस्टनरी सिलेंडरची इनर वॉल यामध्ये डिस्टन्स आहे हे ग्रेटर दॅन 0.03 मिलीमीटर असतात. म्हणजे इथून इथपर्यंत रोटरी सिलेंडर आणि टेस्टनरी सिलेंडर मधल्या वॉलचे डिस्टन्स किती असतं, 0.03 मिलीमीटर असतात. पण इनलेट पोर्ट आणि आउटलेट पोर्ट चा जवळचा जो पार्ट असतो पंपचा, मोलिक्युलर पंपचा, म्हणजे इनलेट कुठून आहे, इथं आहे, आउटलेट कुठं आहे, इथं आहे. ह्या दोन इनलेट आणि आउटलेट मधला जो पार्ट आहे, हा इनलेट आणि आउटलेट, ह्या इनलेट आणि आउटलेट पंपचा जो इनलेट आणि आउटलेट जो आहे, ह्या दोन्ही मधला जो पार्ट आहे, म्हणजे इथून इथपर्यंत या पार्ट मध्ये रोटरी सिलेंडर आणि टेस्टनरी सिलेंडरची डिस्टन्स जी असते, रोटरी सिलेंडर आणि टेस्टनरी सिलेंडरची जी डिस्टन्स असते, ही जी मी डी डिनोट केलेली आहे, ही काय असते, ग्रेटर दॅन 0.03 मिलीमीटर. म्हणजे इथं जी असते ती 0.03 मिलीमीटर पर्यंत असते, म्हणजे खूप कमी असते. त्यामुळे आपल्याला ते एकमेकांना चिपटून असल्यासारखं दिसत, ऍक्च्युअली नसतात, कारण खूप कमी डिस्टन्स असल्यामुळे ते ऑब्झर्व करू शकतात. पण पंपच्या इनलेट टू आउटलेट पार्ट जो आहे, पंपचा जो इनलेट, द डिस्टन्स बिटवीन इनलेट पोर्ट टू आउटलेट पोर्ट, म्हणजे हा जो एरिया आहे, और एरिया फ्रॉम इनलेट पोर्ट टू आउटलेट पोर्ट, हा जो एरिया आहे, ह्या एरियामध्ये रोटरी सिलेंडर वॉल, म्हणजे ही अँड टेस्टनरी सिलेंडर वॉल, म्हणजे ही, यांच्यामध्ये जी डिस्टन्स असते, म्हणजे मोलिक्युलर पंपच्या इनलेट पोर्ट आणि आउटलेट पोर्ट मधल्या एरियामध्ये, इनलेट पोर्ट आणि आउटलेट पोर्टच्या एरियामध्ये द आउटर वॉल ऑफ रोटरी सिलेंडर अँड इनर वॉल ऑफ टेस्टनरी सिलेंडर यांच्यामध्ये जी डिस्टन्स असते, म्हणजे ही जी डिस्टन्स असते ही किती असते, ग्रेटर दॅन 0.03 म्हणजे 0.03 mm पेक्षा जास्त असते. त्यामुळे आपल्याला इथं आपण गॅप काढलेला आहे. ओके. इथं गॅप काढ नाही आहे, कारण ती 0.03 मिलीमीटर इतकी असते. त्यामुळे ते असे खूप कमी असल्यामुळे आपल्याला काय वाटतं, ते चिकटून असतात. पण इनलेट आणि आउटलेट पोर्ट जो असतो त्याच्यामधील जो एरिया असतो
तिथं ही जी गॅप आहे ती वाढवली असते 0.03 मिलीमीटर पेक्षा जास्त असते. त्यामुळे आपल्याला हे थोडंसं जास्त मोकळं दिसत आहे, कारण इथं इथे जी गॅप असते ही 0.03 मिलीमीटर पेक्षा जास्त असते. ओके, सो आपण काय म्हणतो त्याला, आपण द एरिया बिटवीन इनलेट अँड आउटलेट पोर्ट, द एरिया बिटवीन म्हणजेच द एरिया बिटवीन इनलेट पोर्ट आणि आउटलेट पोर्ट जो असतो हा, म्हणजे हा एरिया, तिथं रोटरी सिलेंडरची इनर वॉल आणि स्टेशनरी सिलेंडरची आउटर वॉल याच्यामधला जो गॅप असतो हा ग्रेटर दॅन 0.03 मिलीमीटर पेक्षा जास्त असतो. ओके, हे झालं काय, हे झालं कन्स्ट्रक्शन. आता आपण काय बघू, त्याचं वर्किंग बघू. ऍक्च्युली वर्किंग बघू, मोलिक्युलर, आपण काय बघू याचं वर्किंग बघू. आता प्रिन्सिपल समजलं, कन्स्ट्रक्शन समजलं. आता काय आपण बघू, मोलिक्युलर पंप. मी मोलिक्युलर पंप साठी आणखी एक डायग्राम काढतो वर्किंग साठी, तुम्हाला समजण्यासाठी तर कसं होतं एक्झॅक्ट. तर हीच डायग्राम आहे, फक्त थोडासा चेंज करतो. सॉरी, तर आता आपण काय बघणार, वर्किंग ऑफ मोलिक्युलर पंप. तर कसं होतं बघा, इनिशियली हा रोटरी पंप चेंबरला आपण कनेक्ट केलेला असतो आणि हा या मोलिक्युलर पंपला पण कनेक्ट केलेला असतो. इनिशियली काय करतो, रोटरी पंप या मोलिक्युलर पंपच्या ह्या एरियामधलं जो व्हॅक्यूम आहे तो किती जनरेट करतो, 10⁻² जनरेट करतो. 10⁻² मिलीबार. मी मगाशी सांगितलं होतं फर्स्टला की आपल्याला जर मोलिक्युलर पंपचं ऑपरेशन स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला बॅकिंग पंपची गरज असते. तर इनिशियली काय होणार आहे, वर्किंग ऑफ द मोलिक्युलर पंप. तर इनिशियली हा रोटरी पंप हा मोलिक्युलर पंप मधलं जे हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये 10⁻² मिलीबार इतकं प्रेशर जनरेट करतो. ॲट द सेम टाइम हा रोटरी पंप चेंबरला सुद्धा कनेक्ट केला जातो. मी आता डायग्राम मध्ये दाखवलेलं नाही, पण तुम्ही समजून घ्या. ॲट द सेम टाइम हा रोटरी पंप काय असतो, चेंबरला सुद्धा कनेक्ट केला जातो आणि तो चेंबर मध्ये सुद्धा काय करतो, 10⁻² मिलीबार प्रेशर जनरेट करतो. ओके, तर आपल्याला माहित आहे आता ह्या सिस्टम मध्ये पण किती आहे, 10⁻² मिलीबार आहे. इथं पण किती आहे, 10⁻² मिलीबार आहे. म्हणजे प्रेशर सेम आहे, बरोबर आहे. त्यामुळे गॅस मॉलिक्युल काय होणार आहे, इकडे तिकडे जाणार नाही. इनिशियली हे का मी इथे हे काढतो,
आपल्याकडे इथे एक वॉल्व आहे. ओके, म्हणजे आता इथं पण 10⁻² मिलीबार आहे, इथे पण 10⁻² मिलीबार आहे. तर आता इथं काय असणार आहे, दोन्हीकडे प्रेशर सेम असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, गॅस मोलिक्युल इकडे पण येणार नाहीत आणि इकडे पण जाणार नाहीत, स्टेबल राहणार आहे. ओके, ज्यावेळी दोन्ही कंडिशन मेंटेन होतात, म्हणजे इथं प्रेशर 10⁻² मिलीबार मेंटेन होतं आणि इथं पण प्रेशर 10⁻² ज्यावेळी मेंटेन होतं, त्यावेळी काय होतं, हा मोलिक्युलर पंप ऑन केला जातो. हा काय केला जातो, मोलिक्युलर पंप ऑन केला जातो. आता आपल्याला माहित आहे दोन्हीकडे प्रेशर सेम आहे, परत हा वॉल्व पण बंद आहे. जरी वॉल्व ओपन केला आपण तर सुद्धा प्रेशर सेम असल्यामुळे इथलं आणि इथलं प्रेशर सेम असल्यामुळे गॅस मोलिक्युल ना इधर इकडे जाणार आहे ना ते रिव्हर्स डायरेक्शन जाणार आहे, इथे राहणार आहे. त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. पण आपण असं न करता हा इनिशियली हवाला क्लोजच ठेवणार, बरोबर आहे. फर्स्ट काय करणार आहोत, आपण रोटरी पंप ऑन करणार आहोत आणि त्या रोटरी पंपचा यूज करून मोलिक्युलर पंपचे जे इनसाइड आहे तिथं आपण 10⁻² मिलीबार प्रेशर जनरेट करणार आहोत. त्यानंतर आपण सायमल्टेनियसली काय करणार, चेंबरमध्ये सुद्धा 10⁻² मिलीबार प्रेशर जनरेट करणार आहोत. ओके, आणि ह्या दोन्ही प्रोसेस होत असताना हा आपला वॉल्व काय असणार आहे, क्लोज असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मी काय करणार आहे, तर हा मोलिक्युलर पंप ऑन करणार आहे. मोलिक्युलर पंप ज्यावेळी ऑन करणार आहे, हा स्टेशनरी, हा जो आहे रेड कलरचा, हा काय आहे, हा हे स्टेशनरी सिलेंडर आहे. ओके, हे स्टेशनरी सिलेंडर आहे. पण ज्यावेळी रोटर मी ऑन करतोय त्यावेळी काय होणार आहे, हे जे रोटरी सिलेंडर आहे, हे रोटरी सिलेंडर आहे, हे रोटेट व्हायला स्टार्ट करतं. कारण याच्या जे सेंट्रलला ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसला मी इलेक्ट्रिकल मोटर जोडलेले असतं. ते इलेक्ट्रिकल मोटर रोटेट व्हायला स्टार्ट जसं होतं तसंच हे ज्यावेळी इलेक्ट्रिक मोटर रोटेट व्हायला स्टार्ट करतं ते तसंच इलेक्ट्रिकल मोटरला जे कनेक्ट केलेलं रोटरी सिलेंडर आहे ते पण रोटेट व्हायला स्टार्ट करतं. म्हणजे हे क्लॉकवाईज डायरेक्शन काय होतं, रोटेट व्हायला स्टार्ट होतं. असं 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 रोटेट व्हायला स्टार्ट होतं, बरोबर आहे. जेव्हा असं रोटेट होतं तर काय होतं, आपल्याला माहिती आहे इनिशियली काय असणार आहे, प्रेशर 10⁻² मिलीबार. तर 10⁻² मिलीबार ज्यावेळी प्रेशर असते असल्यामुळं ह्या रिजन मधनं जे गॅस मोलिक्युल असतात, म्हणजे इथं आता इनिशियली ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, पण आता प्रेशर किती आहे, 10⁻² मिलीबार प्रेशर. 10⁻² प्रेशर जर असेल तर आपलं मीन फ्री पाथ ऑफ गॅस मोलिक्युल वाढणार आहे का कमी होणार आहे, वाढणार आहे. कारण ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये मीन फ्री पाथ कमी असते, खूप कमी असते. पण जेव्हा आपण प्रेशर 10⁻² मिलीबार इतकं जनरेट करतोय त्यावेळी इथले जे गॅस मोलिक्युल आहेत त्यांचं काय होणार आहे, त्यांचं काय होणार, मीन फ्री पाथ वाढणार आहे. मीन फ्री पाथ वाढल्यामुळे काय होतात, हे गॅस मोलिक्युल एकमेकांना कोलाइड न होता, काय होतात, ते जे रोटरी सिलेंडर आहे याच्या वॉलवर कोलाइड होतात. इथं 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 याच्या वॉलवर कोलाइड झाल्यानंतर काय होतात, याच्या वॉलवर कोलाइड झाले तर काय होतात, ते रोटरी सिलेंडरची व्हेलॉसिटी गेन घेतात. या रोटरी सिलेंडरची व्हेलॉसिटी गेन घेतात. मग समजा जर हा पार्टिकल इथं कोलाइड झाला, हा इथं कोलाइड झाल्यानंतर काय करतो, तो रोटरी सिलेंडरची व्हेलॉसिटी गेन करतो. म्हणजेच समजा हा असा आहे, आउटर वॉल ऑफ रोटरी सिलेंडर आहे, इथं पार्टिकल कोलाइड झाला, इथं कोलाइड झाल्यानंतर म्हणजे टक्कर झाली, मी मगाशी ऍक्सिडेंट मध्ये दाखवलं तसं टक्कर झाल्यानंतर काय होणार आहे, तर ह्या कोलाइड गॅस मोलिक्युलला रोटरी सिलेंडरची जी व्हेलॉसिटी आहे तो गेन करतो. तो गेन केल्यानंतर काय होणार आहे, तो गेन करतो प्लस तो असा फरफटत दिला जातो. म्हणजे इथं टक्कर झाल्यानंतर काय होणार आहे, तो असा याच्या व्हेलॉसिटी सोबत फरफटत दिला जाणार आहे. आणि हा फरफटत कुठं पण जाणार आहे, हा फरफटत इथून कोलायला हा फरफटत इथं पण जाणार आहे. इथं गेला की ऑटोमॅटिक रोटरी पंप ह्या गॅस मोलिक्युलला सक करणार आहे आणि तो ऍटमॉस्फिअरमध्ये सोडून देणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, इनिशियली इथले जे गॅस मोलिक्युल आहेत ते काय जाणार आहेत, ते ह्या वॉलला कोलाइड होणार आहेत आणि ती कोलाइड झाल्यामुळे काय होणार आहे, ते असे फरफटत दिले जाणार आहेत. मग जसं आम्ही ऍक्सिडेंट मध्ये सांगितलं की एकदा जर तुम्ही एका हाय स्पीड बॉडीला जर कोलाइड झाला किंवा तुम्ही हाय स्पीड बॉडीवर टक्कर, तुमची आणि हाय स्पीड बॉडीची टक्कर झाली किंवा तुम्ही हाय स्पीड बॉडीला ठोकरलं
तर काय होतं, तुम्ही त्या हाय स्पीड बॉडीची व्हेलॉसिटी गेन करताय आणि तुम्ही असं फरफडत नेले जाताय. मग असे त्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं. सिमिलरली जे गॅस मॉलिक्युल या रोटरी सिलेंडर हाय स्पीड रोटरी सिलेंडरवर कोलाइड होणार आहे त्यावेळी काय होणार आहे, हा तो रोटरी सिलेंडरची व्हेलॉसिटी गेन होणार आहे, गेन करतो आणि तो असा फरफडत इथं पण जाणार आहे. इथे पण फरफडत गेल्यानंतर काय होणार आहे, रोटरी पंप त्याला काय करून सक करून घेणार आहे आणि तो आसपासमध्ये सोडून जाणार आहे. मग त्यावेळी काय होणार आहे, इथले गॅस मॉलिक्युल काय होणार आहे, सगळेच गॅस मॉलिक्युल एक एक असं करून इथं कोलाइड होऊन असे सक करून जाणार. त्यामुळे आता काय होणार आहे, इथलं प्रेशर कमी होणार आहे. म्हणजे इथलं प्रेशर समजा 10⁻³ झालं. ओके, इथलं प्रेशर कमी झाल्यानंतर काय करणार आहे, मी हा वॉल्व ओपन करणार आहे. ठीक आहे, हा वॉल्व ओपन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे इथं 10⁻² मिलीबार प्रेशर आहे, इथे 10⁻³ मिलीबार प्रेशर आहे. अगेन हे गॅस मॉलिक्युल परत इथे येणार आहे. ओके, परत इथं आल्यामुळे काय होणार आहे, परत अगेन ह्या रोटरी सिलेंडर हाय स्पीड रोटरी सिलेंडरला कोलाइड होणार आहे. ते कोलाइड झाल्यामुळे काय होणार आहे, ते फरफडत इथं पण परत जाणार आहे असे आणि परत ते रोटरी पंप सक करून बाहेर ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये सोडणार आहे. आणि ही प्रोसेस काय होत आहे, कंटिन्यू होते. त्यामुळे काय होतं, ह्या चेंबरमधलं प्रेशर डिक्रीज होत किती मिळतं आपल्याला, 10⁻⁹ मिलीबार. ओके, तर असं आहे वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मोलिक्युलर पंप. आता याच्यामध्ये सांगतो, याचं जो स्पीड आहे, स्पीड ऑफ रोटरी सिलेंडर इज व्हेरी हाय. स्पीड ऑफ रोटरी सिलेंडर इज व्हेरी हाय. It is between 5,000 to 10,000 RPM. किती स्पीड असतं, तर 5 ते 10,000 रिव्हॉल्युशन पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला ते जवळपास 5 ते 10,000 रिव्हॉल्युशन पर मिनिट घालतात. पर मिनिट किती त्याचे रिव्हॉल्युशन असतात, 5 ते 10,000 इतके रिव्हॉल्युशन असतात. इतकं त्याचं हाय स्पीड असतं ह्या रोटरी सिलेंडरचं. म्हणजे कन्सिडर करा, एका मिनिटाला तो 5 किंवा 10,000 रिव्हॉल्युशन घालत असेल तर किती स्पीड असेल सांगा त्या रोटरी सिलेंडरचं. आणि जेवढं रोटरी सिलेंडरचं स्पीड जास्त, तेवढं तुम्हाला काय होणार आहे, प्रेशर जास्त भेटणार आहे. जेवढं तुमचं रोटरी सिलेंडरचं स्पीड कमी, म्हणजेच रिव्हॉल्युशन पर मिनिट जेवढं कमी असणार आहे, तेवढंच तुम्हाला कमी प्रेशर जनरेट होणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला हाय प्रेशर जनरेट करायचं असेल तर रोटरी सिलेंडरचं जे स्पीड आहे रोटरी सिलेंडरचं, म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट हे वाढवलं, म्हणजे तुम्ही जर 5,000 ठेवलं तर 10⁻⁷ to 8 मिलीबार मिळेल. जर तुम्ही 10,000 ठेवलं तर तुम्हाला 10⁻⁹ to 10⁻10 मिलीबार इतकं प्रेशर जनरेट होणार आहे. म्हणजे जेवढं जास्त स्पीड ऑफ रोटरी सिलेंडर, जेवढं जास्त स्पीड ऑफ रोटरी सिलेंडर किंवा जेवढी जास्त व्हेलॉसिटी ऑफ रोटरी सिलेंडर, जेवढी रोटरी सिलेंडरची व्हेलॉसिटी जेवढी जास्त ठेवता येईल तेवढी जर ठेवली, मला तेवढं जास्त प्रेशर इथं क्रिएट करणार आहे. आणि ते किती मॅक्झिमम किती असतं, तर ते व्हेलॉसिटी ऑफ रोटरी सिलेंडर इज इन बिटवीन 5,000 to 10,000 RPM, म्हणजेच रिव्हॉल्युशन पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला इतकं रिव्हॉल्युशन ते घालतं. म्हणजे 5,000 ते 10,000 रिव्हॉल्युशन पर मिनिट ते घालतं. एका मिनिटाला 5,000 ते 10,000 रिव्हॉल्युशन घालतात. एका मिनिटाला 5 ते 10,000 एका मिनिटाला 5 ते 10,000 रिव्हॉल्युशन घालतं. म्हणजे एका मिनिटाला इतकं 5 ते 10,000 इतकं रिव्हॉल्युशन ते घालतं. म्हणजे इतकं त्याचं हाय व्हेलॉसिटी असते. आणि इतकी हाय व्हेलॉसिटी असल्यामुळे गॅस मॉलिक्युल ज्यावेळी कोलाइड होतात ते इझिली फरफटत येतात आणि ते बाहेर काढले जातात. आणि अशाने आपल्याला काय करतं, 10⁻⁻ मिलीबार प्रेशर जनरेट करता येतं. हे झालं वर्किंग ऑफ द मोलिक्युलर पंप. आता ॲडव्हान्टेज ऑफ मोलिक्युलर पंप काय, तर ॲडव्हान्टेज ऑफ मोलिक्युलर पंप आपण मागील डिफ्युजन पंपमध्ये बघितलं होतं. डिफ्युजन पंप वर्किंग होण्यासाठी आपल्याला कूलिंग सिस्टमची गरज असते. पण आपल्याला इथं कुठं दिसतंय का कूलिंग सिस्टमची गरज आहे, नाही. म्हणजे इट डज नॉट रिक्वायर्ड एनी कूलिंग सिस्टम. इथं काय कूलिंग सिस्टमची काही गरज नाही. हे कळलं पहिला हे झाला. सेकंड ॲडव्हान्टेज ऑफ मोलिक्युलर पंप काय, तर याचा हाय थ्रूपुट असतं. म्हणजे खूप कमी वेळात इतका हाय व्हॅक्यूम क्रिएट करतो. खूप कमी वेळात 10⁻⁹ मिलीबार इतकं प्रेशर जनरेट करतं. पण आपण डिफ्युजन पंपमध्ये बघितलेलं आहे की त्याला हाय व्हॅक्यूम क्रिएट करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. पण मोलिक्युलर पंपमध्ये काय हाय व्हॅक्यूम क्रिएट करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. म्हणून इट हॅज
इट हॅज अ व्हेरी हाय थ्रूपुट, म्हणजे याचं थ्रूपुट काय व्हेरी हाय आहे, म्हणजे इट इज रिक्वायर्स व्हेरी लेस टाइम, म्हणजे कमी वेळात हे जास्त व्हॅक्यूम क्रिएट करतं. पण डिफ्युजन पंप ज्या ज्या डिफ्युजन पंपमध्ये जास्त वेळ लागतो व्हॅक्यूम क्रिएट करण्यासाठी, पण तसं नाही आहे. मोलिक्युलर पंपमध्ये खूप कमी वेळात हाय व्हॅक्यूम क्रिएट करता येतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो इट हॅज व्हेरी हाय थ्रूपुट, म्हणजे याचं थ्रूपुट काय व्हेरी हाय. हे दोन ॲडव्हान्टेज ऑफ कशाचे आहेत मोलिक्युलर पंप आहेत. आता याचे ड्रॉबॅक्स काय आहेत? ड्रॉबॅक्स याचे हे आहे की आपल्याला माहित आहे हा टेस्टनरी सिलेंडर आहे, म्हणजे हा टेस्टनरी सिलेंडर आहे, हा स्टीलचा असतो आणि हा रोटरी सिलेंडर सुद्धा स्टीलचा असतो, बरोबर आहे. आणि यांच्यातलं गॅप हा तुम्ही इथल्या गॅपचा विचार केला, हा गॅप 0.03 मिलीमीटर असतो, इतका कमी गॅप असतो, बरोबर आहे. मग सांगा दोन मेटल बॉडीज इतक्या कमी गॅपला ठेवल्या असल्या तर त्याच्यामध्ये घर्षण खूप जास्त होतं, आणि ते घर्षण जास्त होत असल्यामुळं त्याचं काय आहे मेंटेनन्स खूप जास्त असतो, और तो मेंटेन करणं खूप अवघड असतो, म्हणजे इट इज डिफिकल्ट टू मेंटेन. हा मेंटेन करणे काय असतो खूप डिफिकल्ट असतो, कारण खूप कमी डिस्टन्स ह्या दोन्हीमध्ये असल्यामुळं काय होतं इट इज डिफिकल्ट टू मेंटेन करण्यासाठी हा काय असतो खूप डिफिकल्ट असतो. हा पहिला ड्रॉबॅक आहे. सेकंड ड्रॉबॅक काय आहे तर आता इथं गॅस मोलिक्युल आहे, बरोबर आहे. इथं गॅस मोलिक्युल असतील तर ठीक आहे, पण इथं चुकून वेपर्स ऑफ मर्क्युरी किंवा ग्रीस किंवा जर मर्क्युरीचे वेपर वगैरे इथं जर आले तर त्यावेळी काय होतो हा पंप ऑपरेट होत नाही. जर इथं ह्या रिजनमध्ये किंवा ह्या इनसाइड द मोलिक्युलर पंप देर इज एनी वेपर ऑफ मर्क्युरी और ग्रीस किंवा जर मर्क्युरीचे वेपर्स वगैरे इथे आले तर हा मोलिक्युलर पंप काय होतो वर्किंग होत नाही. हे याचं काय आहे ड्रॉबॅक्स आहे. सो ओके सर, मित्रांनो आजच्या लेक्चरसाठी इतकंच. रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.